हाय गाईज, उद्या आणि परत सुट्टी असल्यामुळे आम्ही आता गावी चाललोय. ऑलरेडी आम्हाला लेट झाला आहे, त्यामुळे जरा लवकर जायचं होतं, पण कामानिमित्त आम्हाला सुट्ट्या जायला भेटलं नाही. सो आता आम्ही निघत आहोत. आता मी निघालोय. काय तसं करत नाही नेटवर्क. इथे जे बोललं तुम्ही इथे हार घालतो जातो आणि इथेच कॅन्डल मध्ये जातो. चला आता आम्ही क्रॉस करणं निघालो आहे. आता पुढे आम्हाला बांबोई हॉस्पिटल भेटेल. ते सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. कुठलीही केस असेल इमर्जन्सी तरी घेतली जाते. ॲक्सिडेंट म्हणा या काही म्हणा, लास्ट स्टेज असलं तरी तिथे आल्यावर म्हणतात की लोक बरी होतात. सो आम्ही तिथे आता नेक्स्ट तिथे तुम्हाला दाखवू. आता आम्ही बांबोई हॉस्पिटलजवळ पोहोचलेलो आहोत. तुम्हाला आता दाखवतो बांबोई हॉस्पिटल. हाय गाईज, आम्ही आता गावी चाललो आहे. शनिवारवर सुट्टी असल्यामुळे आम्ही आता गोव्यातनं गावी चाललो आहे. सो माझं नाव डॉमिनिक आहे. त्यानंतर माझ्या पाठीमागे बसली आहे मम्मी. त्यानंतर दीप्ती जरा सुस्त असते, त्यामध्ये पाठी बसते, झोपायला भेटायला पाहिजे म्हणून. त्यानंतर आता साईडला बसली काजी. माझ्यासोबत जास्त व्हिडिओ करते ती आणि खूप सपोर्ट करत असते. व्हिडिओ एडिटिंग तीच करते, मला काय येत नाही. सो आता आम्ही पोचणार आहोत पणजीला. समजा पणजीचं दृश्य दाखवू, कसिनो बोटी आणि वरचं ब्रिज दाखवू तुम्हाला. सिग्नल हे आहे. सो इथे 4 रस्ते जॉईंटला होतात आणि वरनं दुसरा एक रस्ता आहे, हायवे. सो तुम्ही ते बघू शकता. सो आम्हाला जायचं आहे लेफ्ट साईडनं, ब्रिजवरून जायचं आहे. खालून गेलं तर पणजी मार्केटमध्ये पोचणार. त्या मिरामार साईडला या दोनापावला बीच जायचं असेल तर तुम्हाला खालून जायला पाहिजे. सो आता आम्ही चाललो आहे वरनं ब्रिजवरून जाणार आहोत. सो तुम्ही पाहू शकता हे पणजीचं मोठं ब्रिज. ॲक्च्युली हे रात्रीचं दिसायला खूप छान दिसतं, कारण याला फुल लाईट्स आहेत.
आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी इथे झेंडा लावला जातो. सो आता लाईट चालू झाले आहेत. आता 6:30 वाजल्यामुळे, पण रात्री जर आला तर पूर्ण तुम्हाला अशी लाईट दिसणार. सो लेफ्ट साईडला पूर्ण अशा बोटिंग आहेत. लेफ्ट साईडमध्ये मिरामार बीच आहे, डोनापावला बीच आहे. या साईडला पिक्चरची शूटिंग असते. सिंगम, बऱ्याच मोठ्या मोठ्या पिक्चरची. 3 स्टार हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा 3 स्टार हॉटेल. त्यानंतर या सगळ्या साईडनं हॉटेल्सच आहेत. हे ब्रिज पणजीमचं न्यू झालं गेल्या वर्षीच. सो ब्रिजवरून जातोय. सो त्या साईडला समुद्र आहे. हे बघू शकता तुम्ही बोटिंग कसिनोच्या सर्व काही. सो तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो तुम्हाला. हे सर्व कसिनो बोट्स आहेत. तुम्ही रात्री नाईटला याचं पॅकेज असतं. हे ब्रिज संपल्यावर लेफ्ट साईडला कसिनो प्राईड आहे. तुम्ही बघू शकता. एक सेकंड तुम्हाला दाखवतो मी. कसिनो प्राईड इथे कसिनोमध्ये लोक येतात. थोड्याच वेळात म्हणजे 2 मिनिटामध्येच मॉल जी गोवा म्हणून मॉल आहे मोठा, तो येईल. परवरीमध्ये आहे तो सगळ्यात मोठा मॉल. इथे रिच लोक या कुठली पण लोक येतात शॉपिंगसाठी. कमी रेटमध्ये चांगले कपडे भेटतात इथे. सो आता तुम्ही बघू शकता. हे त्याच्यासोबत आयनॉक्स आहे मॉल. ते मॉलची गोवा आहे. स्मार्ट बाजार 31 आहे पूर्ण बिल्डिंग. इथे पाहू शकता. परवरीमध्ये आहे. त्यानंतर सर्व साईडनं सगळे हॉटेल्स आहेत. आणि हे परवरीचं सिग्नल. हे ट्रॅफिक संध्याकाळचं खूप असतं शुक्रवारचं, कारण बऱ्याच कंपन्यांना सुट्टी असल्यामुळे. स्टार्ट करू. इथे पाहू शकता तुम्ही परवरीमध्ये नेहमी ट्रॅफिक असतं इथे सिग्नलला. कारण रस्ता छोटा असल्या कारणाने इथे ट्रॅफिक असतं. म्हापसा सर्व रस्ता इथे जॉईंट होतात, त्यामुळे इथे ट्रॅफिक फुल असतं. आणि जास्त करून शुक्रवारचं ट्रॅफिक फुल असतं. लेफ्ट साईडला गेलं की कालांगूट बागा बीच साईडला जायला रोड आहे. स्ट्रेट जातो तो पूर्ण सावंतवाडी मुंबई रोड. आणि पाठच्या साईडनं त्या साईडनं गेला आहे तो मडगाव साईडला जायला रोड. बघू शकता. लेफ्ट साईडला गेल्यावर म्हापसा मार्केटला रोड जातो. आणि स्ट्रेट गेल्यावर मुंबई हायवे रोड. तरी पाहू शकता साईडनं रोड दिसतोय तो म्हापशामध्ये जातो मार्केटला. आणि हा रोड जातो तो मुंबई हायवेला. तिथे पण म्हापशामध्ये जाताना रस्ता तिथे काम चालू आहे. सो आता पावसामुळे इथे त्याचा रस्त्याला खड्डे पडले असल्यामुळे रस्त्याची कामं चालू आहे. हा पाहू शकता तुम्ही. इथून लेफ्ट साईडला गेल्यावर म्हापसा मार्केटमध्ये जायला भेटतं रोड. तो बोर्ड पण लिहिला आहे. त्यामुळे तुम्ही आला तर तुम्हाला म्हापसा सिटी म्हणून. ओके. तिथून तुम्ही गेला तर म्हापसा मार्केट जाऊ शकता. आणि स्ट्रेट रोड गेला तो मुंबई हायवे जॉईन. आणि इथे जे म्हापसा आतमध्ये गेल्यावर लेफ्ट साईडला म्हापसा जाताना एक मोठं ग्रीन पार्कमध्ये हॉटेल आहे. तुम्ही कधी आला तर तिथे स्टे करू शकता. दाखवतो मी ग्रीन पार्क हॉटेल. ग्रीन कलरचा बघा मोठा बोर्ड लागलेला आहे ग्रीन पार्क हॉटेल म्हणून. हे बघा, हे बघू शकता ग्रीन पार्क हॉटेल. खूप सुंदर असं हॉटेल आहे. साईडला नारळाची झाडं सर्व आहेत. पुढे अर्धा किलोमीटरवर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर शॉर्ट फॉर्ममध्ये मोकळा विमानतळ म्हणतात.
वन वे हा जॉईंट झाला आहे, असं तुम्ही पाहू शकता. हा बघा, हा इथे लेफ्ट राईट मारल्यावर इथे जॉईंट होतोय. इथे धबधबा आहे बघा, छोटासा धबधबा. तुम्ही पाहू शकता पेडण्यामध्ये वन वे झाल्यामुळे दोन्ही रस्ते एकत्र जॉईंट झाल्यामुळे खूप गर्दी आहे मोठ्या गाड्यांची. पुढे दरड कोसळली आहे, त्याच्यामुळे हा रस्ता ब्लॉक झाला आहे एक साईडचा वन वे. असा हा जॉईंट झाला आहे. रस्ता ब्लॉक असल्यामुळे आम्ही युटर्न मारला आहे आणि पेडण्यामार्गे आम्ही थोड्या मार्गे बाहेर पडणार आहोत.